मेंदूवडे झालेले आहे. आता ही चटणी काढून झालेली आहे. आता ह्या चटणीमध्ये आपण थोडंसं राई आणि कढीपत्त्याची म्हणजे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. मोहरी टाकायची. मस्त मोहरीची तडतडू द्यायची. मोहरी तडतडलं थोडासा कढीपत्ता कसं कळायला लागला. कढीपत्ता थोडा येऊ द्यायचा मस्त. आता याच्यावर मस्त अशी कढीपत्ता आणि याची फोडणी द्यायची. आता बघा हे बघा मस्त आपली चटणी तयार झालेली आहे. राई कढीपत्ता. आता आपण मेंदूवडे सर्व करायला घेऊ. याचा पूर्ण असं कसं वाटलं आपले मेंदूवडा रेसिपी. प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा. प्लीज ऑल थँक्यू. आणि तुम्ही मेंदूवड्याची रेसिपी ट्राय करून बघा. हे बघा आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी कांदा घेतला, 2-3 हिरवी मिरची घेतली, दाह्या घेतल्या थोडासा कोथिंबीर घेतला, खोबरं घेतलं, सुकं खोबरं घेतलं आणि थोडीशी लसूण. आता आपण याची मस्त अशी चटणी बनवून घेऊया मेंदूवड्यासोबत ट्राय करायला. कांदा, खोबरं, डाळ्या आणि थोडीशी तीळ. मस्त असं वाटण बनवून थोडंसं आपण त्याच्यामध्ये जिरं पूड घालूया. थोडंसं जिरं टाकूया. आता याचं वाटण करून घेऊया. स्टार्ट. मेंदूवड्याचं मिश्रण मस्त झालेलं आहे, मॅग्नेट झालेलं आहे. आता आपण मेंदूवडे करायला सुरुवात करूया. आणि आपली चटणी पण बनवून झालेली आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कसं वाटलं. लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून मी मेंदूवडा दाखवते तुम्हाला. व्हिडिओला चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ओके. माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त भरभरून असा सपोर्ट करा. हे स्टार्ट. आता बघू, आपण बनवायला सुरुवात करूया. थोडंसं पाणी लावून घेतलं हाताला. तर हे घेतलं मेंदूवड्याचं थोडंसं छोटं आकाराचं पीठ. मस्त असं गोल 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 केलं. असं असं गोल करून मस्त असं कढईमध्ये टाकायचे, तेलामध्ये फ्राय करायला. मस्त गोल असा आकार आला पाहिजे, त्यासाठी मी असं मस्त असं पाणी घ्यायचं थोडंसं हाताला लावून, म्हणजे ते मेंदूवडा पीठ हाताला चिपकायला नको. असं थोडंसं मस्त गोल आकार आला पाहिजे, त्यासाठी ट्राय करून बघा आणि मला सांगा. ओके. आता हे टाकले मी मेंदूवडे बनवायला. हे बघा, अंगावर फुटतो. अशा प्रकारे आपण आता हे सगळ्या पिठाचे मेंदूवडे बनवून घेऊया. नक्की सांगा कसं वाटलं कमेंटमध्ये. आता याला काढून घेऊया. मस्त असं झालेलं आहे मेंदूवडा, बघू शकतात. तुम्ही एकत्र बनवला? हे बघा मेंदूवडा, बघा कशा प्रकारे आपले मेंदूवडे मस्त असे मेंदूवडे झालेले आहेत. अशा प्रकारे आपण सगळे मेंदूवडे बनवून घेऊया. आपण बनवूया मेंदूवड्याची रेसिपी. चला, आपण आता माझ्या पद्धतीने मेंदूवडा कसा बनवते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, एक याच्यामध्ये 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही पण असं, मी रात्रभर याला भिजत ठेवलं. आता मी त्याला पिसून घेते. त्यानंतर दाखवते तुम्हाला वडापावची रेसिपी, त्याची रेसिपी. असं डाळीने टाकून घेतलं टाकायला. तर आपण थोडं थोडं करून याला काढून घेऊ. हे झालं. आता मिक्सरमध्ये काढायला घेतो. आता असं झालेलं आहे मेंदूवड्याचं. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार. थोडंसं मीठ.
थोडंसं त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकूया थोडासा नॉर्मली. त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण बी टाकतात, पण मी साधं बनवते आहे कारण मुलांना तिखट आवडत नाही ना, त्याच्यामुळे मी साधं बनवत आहे. आता बघा तुम्ही पण अशा पद्धतीने मेंदूवडा ट्राय करा आणि मला सांगा. आता याला थोडा वेळ असं मीठ टाकून बेकिंग सोडा टाकून असं मॅग्नेट व्हायला ठेवायचं थोडा वेळ. त्याच्यानंतर मग आपण मेंदूवडे फ्राय करायला घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवते.